शांत मूल म्हणजे संस्कारी मूल, शांत मूल म्हणजे समजूतदार मूल. पण एक सत्य सांगू, शांत मूल म्हणजे आनंदी मूल असतं असं नाही. काही वेळा शांतता ही मनातील वादळाची सुरुवात असते. पालकांनो, तुमचं मूल पूर्वीसारखं हसत नाही का? रूम मध्ये जास्त वेळ घालवतंय का? मित्रांपासून दूर जातंय का? मार्क कमी होत आहेत का? छोट्या गोष्टीवर राग येतो का? आपण लगेच काय म्हणतो? मोबाईल काढून घ्या, अभ्यासावर लक्ष द्या. तुझ्या वयात आम्ही असं नव्हतो. पण एकदा थांबा, कदाचित ते मूल आळशी नाही, कदाचित ते हट्टी नाही, कदाचित ते तुटतंय आणि आपल्याला ते दिसत नाही. सो आजच्या मुलांच्यावरचा दबाव एक वेगळा आहे. त्यांच्यावरती अकॅडमिक प्रेशर आहे, सोशल मीडिया कॉम्पॅरिझन्स आहे, त्यानंतर बॉडी इमेज इश्यू आहे, रिलेशनशिप कन्फ्युजन्स आहे, करिअर अनसर्टिनिटी आहे. हे सगळं ठीक आहे म्हणतात, परंतु ते आतून पूर्ण अपुरे असतात, एकटे असतात, अपयशी असतात. शांत राहणं म्हणजे ते स्ट्रॉंग आहेत असं अजिबात नाही. बऱ्याच वेळा शांत राहणं म्हणजे कोणी समजून घेत नाहीत अशी भावना त्यांना वाटत असते. तेव्हा मुलांच्या मध्ये संवाद कमी होतो. आपण त्यांना विचारतो, मूल म्हणतं काही नाही. आणि आपण म्हणतो ठीक आहे, पण काय झालं एवढं विचारणं पुरेसं नाही. आपण ॲडव्हाइस देण्यात खूप वेगवान असतो, पण ऐकण्यात खूप वेळा मुलांना उपाय नको असतो. त्यांना फक्त कोणीतरी शांतपणे ऐकणारा हवा असतो. आजपासून या 4 गोष्टी करा. एक, पहिलं 15 मिनिटं मोबाईलशिवाय संवाद त्यांच्याशी साधा. 2, टीका करण्याऐवजी प्रश्न विचारा. तिसरी, तुलना करू नका. 4, तुम्ही काही सांगा, मी तुझ्यासोबत आहे स्पष्ट सांगा. मुलांचं वागणं बदलत असेल तर ते बंडखोरी नसू शकतं, ते मदतीचं संकेत असू शकतात, हे ओळखा. मी विरसन साळोखे, मेंटल हेल्थ प्रोफेशनल, मनसंवादमध्ये गेल्या अनेक वर्षात मी काम करत आहे. किशोरवयीन मुलांच्या सोबत जास्तीत जास्त माझं काम झालेलं आहे. आणि एक गोष्ट यामध्ये स्पष्ट आहे, ज्या घरात संवाद जिवंत आहे त्या घरात समस्या असल्या तरी मुलं तुटत नाहीत. शांत मूल समजूतदार असू शकतं, पण ते आतून दुखावत नाही ना, हे तपासणंही पालकांची जबाबदारी आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काळजी वाटत असेल तर उशीर झालेला नाही आहे. पेरेंट काउन्सिलिंगसाठी बायोमध्ये लिंक वरती क्लिक करा आणि आजच संवाद सुरुवात करा. उद्या उशीर होऊ शकतो. धन्यवाद.